एकूणच ठाकरेंचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेंकडे जाण्याचा ओघ काही थांबत नाहीये आणि अशातच कोकणातले ठाकरेंचे निष्ठावान शिलेदार माजी आमदार राजन साळवी देखील शिंदेंच्या शिवसेनेत गेलेच। आपल्या पराभवाचा खापर पक्षातल्या काही नेत्यांवर फोडून त्यांनी हा निर्णय तर घेतला, मात्र राजन साळवी सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्यामागे चौकशीचा ससेमिरा असल्याचं कारण बोललं जात आहे। बघूयात राजन साळवी यांच्या मागील कारण। सरडेही ज्या वेगानं आपला रंग बदलत नाहीत, त्यापेक्षा अधिक वेगानं नेते आपली निष्ठा बदलतायत, याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे। राजापूरचे माजी आमदार राजन साळवींनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला। ठाण्यातील आनंद मठाबाहेर मोठं शक्ती प्रदर्शन करत हा पक्ष प्रवेश पार पडला। आता नाव घ्यावंच लागेल, विनायक राऊत त्यावेळेला दीपक केसरकर मंत्री होते, राजन साळवी तिथंच राहिला। तो कालावधी गेला, 2024 निवडणूक आली आणि मग त्यावेळेला सुद्धा वाटलं होतं की राजन साळवींना पुन्हा संधी मिळेल, पुढे ते मंत्री होईल। माझे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले आणि उदय सामंत मंत्री झाले, 2019ला मंत्री झाले आणि मग 2024ला चला वाटलं होतं, साहेबा भाईना म्हटलं की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन झालेलं, त्यामुळे नक्की सत्ता माझं कसं घडची येणार आणि राजन साळवीचं चुकलं पुन्हा घेणार। मैं अकेला जा रहा था मंजिले मगर जो आके रहे कारवा बनता चला आणि तुम्हाला सांगतो हे उदय सामंत इकडे आहे। मला हेही सांगायचं आहे, मला कुणी हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका। एकनाथ शिंदे जीवाला जीव देणार आहे, परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही, ज्यांनी मला समजलं नाही, ते आता समजत असतील। राजन साळवी हे कोकणातील कडवट आणि एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते। 1993 पासून राजन साळवी शिवसेनेत सक्रिय झाले, मात्र आता त्यांनी एकनाथ शिंदेंना साथ देण्याचा निर्णय घेतल्यानं उद्धव ठाकरेंसाठी हा झटका मानला जातोय। साळवींची राजकीय कारकीर्द भारतीय विद्यार्थी सेनेपासून राजकारणाला सुरुवात, शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा प्रमुख आणि 3 वेळा आमदार असा राजकीय प्रवास। रत्नागिरी नगर परिषदेत शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष, 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 3 वेळा राजापूर मतदारसंघातून विजयी। एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंसोबत 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या किरण सामंतांकडून पराभव। विधानसभेतील पराभवानंतर ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत। हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तोडण्याकरता, फोडण्याकरता जाणीवपूर्वक काही लोकांनी प्रयत्न केले आणि आपण जर बारकाईनं बघितलं असाल तर रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गानं आपल्या गळाला लावायचं काम हे सातत्यानं सुरू आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला, जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले 3 वर्षे सुरू आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं महाराष्ट्रामध्ये आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार प्रामाणिकपणानं पुढे नेला, त्याच्यामुळे उशिरा का होईना युबीटीतील सगळ्या लोकांना हे कळायला लागलेलं आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारे हे एकनाथ शिंदे साहेबच आहेत आणि म्हणून कुठचंही ऑपरेशन न राबवता अनेक मंडळी शिवसेनेमध्ये प्रवेश करतात। परंतु मी परवा देखील सांगितलं, आज देखील आदरानं सांगतो की भास्करराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत आणि त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। ते आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण काम करायला तयार आहोत। राजन साळवी सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्यामागे चौकशीचा ससेमिरा असल्याचं कारण असल्याचं बोललं जात आहे। बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याच्या आरोपाप्रकरणी त्यांच्यावर एसीबीची टांगती तलवार आहे। विशेष म्हणजे 2019 मध्ये राज्यात मवियाची सत्ता आली तेव्हापासून शिवसेनेतले अनेक नेते तपास यंत्रणांच्या रडारावर आले, मात्र चौकशी झालेले नेते 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंसोबत सत्तेत गेले। प्रताप सरनाईक आमदार, भावना गवळी आमदार, यामिनी जाधव माजी आमदार, यशवंत जाधव माजी नगरसेवक, अर्जुन खोतकर आमदार,
आनंदराव अडसूळ माजी खासदार, रवींद्र वायकर खासदार, राहुल कनाल शिवसेना कार्यकर्ता, राजन साळवी माजी आमदार. बघा हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र नाही, हे जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत. कारण जो व्यक्ती घाबरून, केसेसना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल की स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत. आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्यावर कितपत होऊ शकतो काय सांगा. बघा काही वर्षापूर्वी भारतीय जनता पक्ष सुद्धा इथे कायमचा मिटलेला होता. त्यामुळे ह्या राजकारणामध्ये एखादा पक्ष कधीच संपत नसतो. तेवढ्याच ताकदीने भले जरी चढ उतार जरी आले तरी सुद्धा तेवढ्याच ताकदीने गरुड झेप घेऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत. तपास यंत्रणांमुळे बळी पडणार नाही अशी वल्गना राजन साळवी विधानसभेपूर्वी सातत्यानं करायचे. मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्यांच्या राजकारणाचा नूर बदलला. शिवसेनेत आपल्यावर अन्याय होत असल्याचा राजन साळवींना साक्षात्कार झाला. त्यामुळे आता सत्ताधारींना साथ दिल्यानं राजन साळवींमागे लागलेला चौकशीचा ससेमिरा थांबल्यास आश्चर्य वाटायला नको. राजन चव्हाणसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज.